नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून सध्या 8160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे। गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणामध्ये आहे, तर जिल्ह्यातील 15 धरणांमधून आजही पाण्याचा विसर्ग कायम आहे। दारणा धरणातून 2636 क्युसेक वेगाने, तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे मोठा पाण्याचा विसर्ग केला जातोय। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून आपण या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात। किरण, आपण पाहतोय गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस पडतो आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरणामध्ये होते आणि धरणातून पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात केला जातोय। शुभम, काल रात्रीपासून आणखीन एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून आता 8000 क्युसेस इतक्या वेगाने जे पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळेच काही प्रमाणात का होईना गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ते पुन्हा एकदा वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काल रात्रीपासून प्रामुख्याने धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या रामकुंड परिसरातील अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आज सुद्धा पाण्याखाली आहेत आणि त्याच पद्धतीने गंगापूरसह जिल्ह्यातून जवळपास 14 ते 15 धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो आजही कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे आणि प्रामुख्याने दारणा धरणातून देखील 2700 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। 3-4 दिवसांपूर्वी गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता, पण आता या दोन्ही नद्यांची जी पाणी पातळी आहे ते नियंत्रणात आहे अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की दुतोंडे मारुतीच्या अगदी कमरेपर्यंत आता गोदावरी नदीचं पाणी लागलेलं आहे। कालपर्यंत हे पाणी पातळी कमी झालेलं होतं, पण गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने आणखीन एकदा या म्हणजे एकूणच गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ती वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 25000 क्युसेस जे पाण्याचा विसर्ग आहे ते आता गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। एकूणच आज सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि अजूनही पावसाची शक्यता जी आहे हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे आणि पुढचे 2 दिवस हे नाशिकमध्ये पाऊस जे अशाच पद्धतीने कायम राहील आणि पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाची आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या पावसाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तिकडे गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आले।